नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांपासून चमचमीत असा मसाले भात तयार करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी ओल्या तुरीच्या शेंगा सोलून त्यातले दाणे काढून घेतलेले आहेत आणि 1 वाटी आपण बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. आता तुरीचे दाणे आणि आपण हा तांदूळ घेतलेला स्वच्छ धुवून घेऊया. मी 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून घेणार आहे. आपण तांदूळ भिजत घालत नाहीये, फक्त धुवून घेणार आहोत. तांदूळ आणि तुरीचे दाणे धुतल्यानंतर आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. 1 मोठं टमॅटो, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची घेऊन त्याचे 3 ते 4 तुकडे केलेले आहेत. कढीपत्त्याची, कोथिंबीर आणि काही खडे मसाले घेतल्यात. खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि हिरवी विलायची घेतलेली आहे. 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घेतलेली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर एक कुकर ठेवून त्याच्यामध्ये आपण पोहे खाण्याच्या चमच्याने 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, जिरे आणि मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया आणि यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट टाकून आपण 1 मिनिट हे तेलावर परतून घेणार आहोत. अगदी घाईच्या वेळेत देखील झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून 5 मिनटं आपण हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. जास्तही लाल करायचं नाही आहे. कलर यायला सुरुवात झाली की आपण त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया. मी इथं पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा कांदा हा तेलावर परतून घेत आहे. आता आपण बारीक कट केलेला टमॅटो टाकून 5 मिनटं कांद्याबरोबर टमॅटो आपण परतून घेत आहोत, जेणेकरून तो मऊसर होईल. आणि आता काही मसाले टाकूया. त्यामध्ये धना पावडर, लाल मिरची पावडर, हळद टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत. मसाले व्यवस्थित शिजावेत किंवा तेल सुटावे त्यासाठी आता आपण इथे पाव वाटी पाणी टाकून घेऊया, जेणेकरून मसाले खाली लागणार नाहीत. मसाले व्यवस्थित असे परतले की यामध्ये आपण तुरीचे दाणे टाकून घेऊया आणि 1 मिनिट मसाल्यांमध्ये परतून घेऊया. आपण जे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते तांदूळ आता आपण टाकून घेणार आहोत आणि या मसाल्यांमध्येच आपण हे तांदूळ देखील मिक्स करून घेऊया. खूप सुंदर असा आपल्या राईसला कलर आलेला आहे. यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला होता. त्यासाठी मी ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी टाकून घेणार आहे. आणि पाण्यामध्ये हा तांदूळ व्यवस्थित असा मिक्स करून
कुकरचे झाकण लावून घेऊया आणि हाय फ्लेमवर मी ह्या कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे. एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा कुकर आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर तुम्हाला मी उघडून दाखवते. आहा, काय सुंदर असा आपला मसाले भात तयार झालेला आहे. कुकरची पूर्णपणे वाफ जाऊन देते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला तुरीच्या दाण्याचा चमचमीत असा मसाले भात तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपला तुरीच्या दाण्याचा मसाले भात तयार आहे.